पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये स्वयंरक्षण प्रशिक्षण अनिवार्य करण्याची मागणी अभिनव सामाजिक संस्थेने केली आहे। या संदर्भात प्रशासनाला निवेदनही देण्यात आले आहे। पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थिनींसाठी शाळांमध्ये स्वयंरक्षण प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे अशी मागणी अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली। संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा मिनल दास यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार स्मिता पाटील यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात आठवड्यातून 2 दिवस स्वयंरक्षणाच्या तासिका, गुड टच, बॅड टच, जनजागृती, जुडो, कराटे, लाठीकाठी प्रशिक्षण तसेच प्रत्येक शाळेत महिला प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यातील ज्या शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळा आहेत त्यातील पहिली ते सातवीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांना कंपल्सरी प्रत्येक शाळेमध्ये आठवड्यातनं 2 दिवस त्यातल्या कुठल्याही 2 तासिका स्वयंरक्षणाच्या प्रात्यक्षिक प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून द्याव्यात आणि या प्रशिक्षणासाठी महिला शिक्षिका नियुक्त कराव्यात अशी आम्ही मागणी केलेली आहे। आज आपण पाहत आहोत मुलींवरती जेव्हा लैंगिक अत्याचार होत आहेत, जेव्हा त्यांना किडनॅप केले जाते तर त्यावेळेस त्या स्वतःचा प्रतिकार करू शकत नाहीयेत, त्यामुळे त्यांच्यावरती अत्याचार घडतात। परंतु हे धडे शाळा हे शिक्षणाचं माहेरघर असतं आणि शाळेमधलं जे मुलींना शिक्षण जर मिळू लागलं तर मुली बौद्धिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्याच नाही तर शारीरिकदृष्ट्या सुद्धा त्या सक्षम होतील। यावेळी मिनल दास, सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, जयश्री रानसर्जे, अफरीन पटेल, अरुणा जाधव, सविता आईवळे, विद्या दीक्षित आणि ज्योती जाधव यांच्यासह संस्थेच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या।